बाळासाहेबांनी मागील 1 महिन्यापूर्वी गोडेगाव तहसील कार्यालयात सर्व नंबरच्या बांधावरून जाण्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी त्यांचा रस्ता अडवला आहे त्यांनी कलम 5 प्रमाणे अर्ज केला होता। त्यांचा अर्ज 1 महिन्यापासून मिळत नव्हता। मानेसाहेब आपल्या माध्यमातून आपण तहसीलदार कार्यालयात गेलो, अर्जाची पडताळणी केली, अर्ज शोधला आणि त्याप्रमाणे सदर त्यांना रस्ता मिळण्यासाठी त्या शेतकऱ्यांना तहसील कार्यालयातनं त्यांना नोटिसा काल प्राप्त झाल्यात। परंतु मानेसाहेब त्यांनी विनंती केली बाळासाहेबांनी आपल्याला की तुम्ही प्रथमदर्शनी आमच्या क्षेत्रात या आणि काय वस्तुस्थिती आहे ती बघा। त्याप्रमाणे आपण आता आंबेगाव तालुक्यात आलेलो आहोत। सदर डांबरीच्या रस्त्यावरून उतरल्यानंतर डाव्या बाजूला गट क्रमांक 107 लागतो आणि उजव्या बाजूला गट क्रमांक आणि सर्व नंबरचा बांध 105, 106, 105 आणि 104 दोन्ही सर्व नंबरचे बांध आहेत आणि त्या दोन्ही सर्व नंबरच्या बांधामधून सदर यांच्या बाळासाहेबांच्या क्षेत्रात येण्यासाठी यांचा 2.5 एकरचा पेरूचा प्लॉट आहे। आज त्यांचे पेरू हार्वेस्टिंगला आलेले आहेत आणि आज त्यांना जमीन क्षेत्रात येण्यासाठी रस्ता नाही। मी शेजारील शेतकऱ्यांना विनंती करतोय की तुम्ही शेतकरी आहात, बाळासाहेब शेतकरी आहेत, एकमेकाला जर मदत केली तर हा रस्ता होऊ शकतो। कारण दोन्हीही सर्व नंबरचे बांध असल्यामुळे दोघांनाही शेतातील माल बाहेर काढण्यासाठी दोघांना सोयीस्कर होणार आहे। म्हणून बाळासाहेबांच्या शेजारील शेतकऱ्यांना मी विनंती करतोय की आपल्याला नोटिसा प्राप्त झाल्यात, आपण तहसीलदार कार्यालयात ज्यावेळेला हिअरिंगला याल त्यावेळेला सामंजस्यपणाने एकमेकाला मदत करून सदर सर्व नंबरचा बांध शासनाने आता बावनकुळे साहेबांनी त्वरित की पाणंद रस्ते म्हणून चालू करण्याची योजना आखली, पण त्या योजनेला कुठेतरी खीळ लागल्यासारखं मला दिसून येते। कारण शासन आपल्या दारी म्हटलं जाते वाणीसाहेब, पण सर्कल, तलाठी, नायब तहसीलदार हे शेतकऱ्याला मदतीसाठी पुढे शेतकऱ्याच्या बांधावर येत नाही आहेत। फक्त कार्यालयात बसून आदेश करतात आणि त्या आदेश पुढे पारित होत नाहीत आणि फक्त कागदावरतीच पाणंद रस्ते तुमचे खुले करण्यासाठी म्हटलं जाते, पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती तशी होत नाहीत। आज ह्या आंबेगाव तालुक्यातील जिवंत उदाहरणं 2 आहेत आपल्याकडे। एक वाघांचं झालेलं रांजणीमधलं आणि आज आपण आलो ते बाळासाहेबांच्या क्षेत्रामध्ये।